लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। मुंबईसह राज्यभरातील भक्तांच्या दर्शनासाठी रांगा। मुंबईतील नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांमध्ये काल 48,000 गणेश मूर्तींचं विसर्जन, त्यापैकी 20,000 गौरी गणपतींचं कृत्रिम तलावात विसर्जन। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्री शिंदेंसह स्वप्नीलने वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं। गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेकडून रात्रीच्या वेळी 22 जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय। मंगळवारपर्यंत सीएसएमटी ते ठाणे कल्याण दरम्यान जादा फेऱ्या चालवण्यात येणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सीएसएमटी ते भांडूपपर्यंत लोकलने प्रवास। यावेळी रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। नवी मुंबई महापालिकेकडून अटल सेतूवरून बस सेवा सुरू। नेरूळ आणि खारघरमधून पालिकेकडून वातानुकूलित बस सेवा सुरू। माडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घरांच्या किमतीत 10 ते 25% कपात। अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किमतीत बदल करण्याची वेळ, अर्जदारांना दिलासा। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या बंदीच्या आदेशाला केराची टोपली। मुंबई गोवा महामार्गावर राजरोज अवजड वाहतूक सुरूच। 8 ऑक्टोबरला माडाच्या घरांसाठी लॉटरी। 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्यानं नागरिकांच्या आशा पल्लवीत। आजपासून पुढील 5 दिवस बँका बंद राहणार। शनिवार रविवार नंतर ओणम, थिरुवोनम, ईद ए मिलाद, इंद्र जत्रा आणि श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त बँकांना सुट्ट्या। विधानसभा निवडणुकीच्या तयारीत कसूर करू नका। लहान अडचणींवरही गांभीर्यानं विचार करून तत्काळ तोडगा काढावा। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन 16 कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री। दहिसरमधील एमएचबी पोलिसांकडून गुजरातमधील महिलेसह 3 विरोधात गुन्हा दाखल। मुंबईत अन्न आणि औषध निर्माण प्रशासन विभागाच्या कारवाईत 285 लिटर भेसळयुक्त दूध जप्त। भेसळ केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई। राज्यातील 11,000 कोटींच्या रस्ते कामासाठी 19 निविदा। नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि पुणे वर्तुळाकार महामार्गाच्या 6 टप्प्यातील कामासाठी निविदा। मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण प्रयोगशाळेला NABL कडून मानांकन। पालिकेच्या प्रयोगशाळेत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता शिक्कामोर्तब होणार। मोबाईल नंबर चुकल्यानं पीएम किसान योजनेचे पैसे लटकले। पुण्यातील 1,500 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळालेच नाही। 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मोबाईल नंबर बदलण्याची मुभा। जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या केळीच्या दरात वाढ। जामनेरमधील केळीला प्रति क्विंटल 3,056 रुपयांचा दर।